केवढा आहे तो बघितलं का? किती लंबा आहे तो, याच्यापेक्षा जास्त. तेव्हा साप साप आहे. अरे तो माझ्याकडे येतोय. चला इथून आता एक पकडला तिकडे. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. तर अचानक भयानक आमची प्लॅनिंग झाली की आम्ही चाललोय निवृत्तीच्या गावाकडे. मम्मी, आरोही आणि नूतन जाणार आहे मावशीच्या गावाकडे. कारण मावशीन ते ना 4 धाम यात्रेवरनं परत आलेले आहे त्यांच्या घरी. तर मला पण त्यांना भेटायला जायचंय. बट त्याच्या पहिले आम्ही जाणार आहे निवृत्तीच्या गावाला. तिथं ना मस्तपैकी शेततळ आहे. लास्ट टाइम पण आम्ही गेलो त्या शेततळ्यामध्ये पोहण्यासाठी आणि ह्या टाइमला पण चाललेलो आहे. आणि ह्या टाइमला जुगाड काय माहिती का, आम्ही सोबत आहे ना तेलाच्या कॅन पण घेऊन चाललेलो आहे रिकाम्या, जेणेकरून माझ्या पोटाला बांधता येईल आणि मग मला पाण्यात तरंगता येईल. आरोही, कसं वाटलं आमचा जुगाड? छान आहे, छान आहे. तेलाच्या कॅन मी पोटाला बांधून घेणार आहे. आणि हे कसं वाटलं तुला? हा मिरर शॉप मधला ड्रीम मिरर आहे. म्हणजे ते ड्रीम मिरर ते कसंही असो, पण मला असा मोठा मिरर ना खूप आवडतो. एकदम भारी वाटतोय तो मिरर. आणि गाईज आज मी असा व्हाईट कडक एकदम शर्ट घातलेला आहे. आणि नूतन पण आमच्या सोबत येते. नूतन, जरा चांगले कपडे घाल, गावाकडे चाललोय आपण, त्या हिशोबाने घाल. तरी चांगले घातलेत, मोठे घातलेत, जरा मोठे आहे ना. आणि खूप जण विचारत होते नूतन कोण आहे आमची. तर नूतन आहे ना माझी खूप जुनी मैत्रीण आहे. ती अमोल भाऊच्या लग्नाला पण होती. ती अमोल भाऊला पण खूप चांगली ओळखती. आणि अमोल भाऊ पण आपल्या सोबत येत आहे आणि पोरं पण आपल्या सोबत येत आहे. आता मज्जा आहे. निवृत्ती पार्टी शॉपची कशी वाटते? आता लवकरच तिला दुसऱ्या शॉपवरती शिफ्ट करायचंय. तर या ठिकाणी अमोल भाऊ पण आले. अमोल भाऊ स्वागत आहे, स्वागत आहे. चड्डी बनवायला घेऊन आले अमोल भाऊ. अमोल भाऊ म्हटलं होतं अंडरवेअर घेऊन या एक्स्ट्रा. अमोल भाऊ मी कसं दिसतोय? हा बोट 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 बोटाला लागलंय. काल जरा शॉपावरच होतं. हा भाऊ काय म्हणता? काय आलं हाताला? काय आलं? काय आलं? उष्णता, हीट हीट. चहा पिते ना? चहा 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 बंद करा. बंद केली का आता? कुठे आले ते? नाही भाऊ कुठे आले ते सोडायला का? हा का दुकान? हा हातामुळे आणि त्याच्यामुळे घरी का? मग नाही गेले ते डॉक्टर आज ईद आहे ना. हा ईदमुळे सुट्टी असेल. काही तेव्हा घराच्या बाहेर पण एक मिरर आहे. याला पण मध्ये घ्यायचं रे जायच्या पहिले. आशिषचं ड्रीम पूर्ण होत आहे आज. चला दादा, चला दादा. सकाळचा माग लागलेला होता. चला दादा शेततळ्यात पोहायला. चला दादा. हा किती दिवस झाले करून बामट्या. आता सेल नको देऊ तू चांगला, मग तुला फटकेच आहे. सेल चांगला बोल भाऊ, वहिनील करमत नसेल घरी. आता तुम्ही इकडे आले तर नाही, आम्ही कालपासून फिरू लागलो. म्हणूनच करमत नसेल ना. मग आज घरी सोडून आले वहिनील तुम्ही. जाम फिरू लागलो. मावशी तोडकं झालं, एवढं तोंड झालं. नाही जबानी ट्रक कशी जाऊन धडकली तिकडं, वाळूच्या ढिगाऱ्याला धडकली ती. तर काही जाताय ना आम्ही गाडीमध्ये पेट्रोल पण टाकून घेतलेलं आहे. चला पुढच्या प्रवासाला पूर्तता करू. आता 2:30 वाजले. आम्ही ऑलरेडी खूप जास्त लेट झालोय. बरं झालं भाऊ आपण सीएनजी टाकण्यासाठी थांबलो. आम्हाला आहे ना 8 किलो सीएनजी पण भेटलं. तुम्ही चालले होते बघा, फायदा आला फायदा. तर मावशीच्या घरी न्यायला परत निवृत्तीच्या घरी नेण्यासाठी ना मम्मीला म्हटलं मस्तपैकी आंबे घेऊन टाक. तर इथे आहे ना आम्ही आता फुलंब्री तालुक्यामध्ये आंबे घेतोय. आणि इथूनच समोर आपलं शॉप आहे. 1 मिनिट मी दाखवतो तुम्हाला. ते बघा आपल्या शॉपची पाटी दिसते ती सह्याद्री. हो आपलं शॉप दिसतं इथून. आपल्याला केळी घ्या ना. हो भाऊ आपल्याला केळी घ्या ना एक चांगली बघून. हा घ्या घ्या ना. मग कोण आहे इथं? आम्ही निघालो अरविंदला पिकअप करून. आणि समोर बघा किती पाऊस सुरू झालेला आहे. अरविंद आला भाऊ पाऊस घेऊन तो फुलंब्रीवर. आणि इतके बडबड करते माहिती का, ब्लॉक चालू असताना असं ओरडावं लागतं, अरे गप्पा गप्पा. तर काही उद्या आहे ना अमोल भाऊच्या घरी जागरण गोंधळ पण आहे आणि खूप जास्त मजा येणार आहे. आरोहीला काय बघायचं माहितीये का, ते आई अंगात येत नाही का, आरोहीला ते बघायचं. लास्ट टाइम मामाच्या गावाला आपला ऍक्सिडेंट झाला तेव्हा तू झोपलेली होती. झोपून गेले होते मी लवकरच. अमोल भाऊ अंगात कोणाच येतं? म्हणजे आहे का तुमच्या पाहुण्यात ऐक कोणी? येत असतील ना ते. बोलावं लागतं त्यांना. अरे उद्या मजा येईल. मस्त कॉमेडी असतील ना जागरण गोंधळवाले. ते पैसे देऊन ना त्यांना एकमेकांना चिडवायला लावायचं. म्हणता का ते? संख्याला बोला उद्या. संख्या नाही ना, संख्या गेलं पळून. तर फायनली आम्ही आता निवृत्तीच्या गावाला पोहोचलेलो आहे, म्हणजे केराळ्याला. आणि इथून आहे ना मम्मीला त्यांना जायचंय परत निल्लोडला. मम्मी त्या आम्हाला सोडण्यासाठी आले होते. आता आरोही गाडी चालवणार आहे आणि आम्ही इथं थांबतोय बाकीचे पोरं. आरोही हळू जा बर का. हर्षद एडवानी करू नका, हळू जा. नाही हर्षद कशाला? नको तुला कंपनी लागेल ना. चिवडा आणलाय भाऊ. ना आम्हाला जाता एक जांभळीचं झाड पण दिसलंय. अरविंदला म्हटलं मस्त जांभळा आण आपल्याला तोडून. हळू रे अरविंद एक काम कर ना, कपडे काढून टाक ना. अरे म्हणजे पाण्यात जायचं ते ना पुढे म्हणून म्हटलं. मी ना आज पांढरे शुभ्र कपडे घातलेले ना, तर चेहरा पण एकदम ब्राईट दिसतोय बघ. आरामात जा.
बाय बाय. आरामात पोहतो आम्ही. बाय. किती मोठं जांभूळ हे. अरे आम्ही तिकडे मुंबईला खाल्ले होते, किती छोटे होते भाऊ, काहीच कामाचे नव्हते. डायरेक्ट हे किती भारी आहे. अरे बाबा बाबा जांभूळ खाल्ले एवढं भारी नाही, एवढं भारी. आणि साईज बघितलं किती मोठी आहे. तर आता आहे ना आम्ही तर कपडे वगैरे काढून टाकतोय, कारण शेततळ्याला बघा ना पाणी किती भारी आहे, एकदम भारी. निवृत्ती पहिले वरती आला म्हणतो पाणी नाही म्हणे दादा इकडनं म्हणतो. म्हटलं खरंच पाणी नाही, मला टेन्शन आलंय. पण वरती आल्यावर बघितलं अरे बाप पाणीच पाणी आहे. लय मजा येणार आहे. पहिल्यापेक्षा जास्त पाणी आपण जास्त आहे लगे. पहिले त्याच्या खाली होतं जुगाड बघितलं का जुगाड, पाण्यात डुबू नये म्हणून. अजून एक बांधून घ्या. एक समोरून अरविंद जुगाड तर केलाय, अजून एक जुगाड करायचा इथं. मी पोहणार कमी भांगारवाला लागतो. व्हिडिओ घ्यायचा दादा. आता जमलं का आजव ना. शिकले पाण्यात जमलं आम्ही रेस लावतोय अरविंद वर्सेस आशिष. कोण लवकर त्या साईडला जातं तेव्हा ती साईड दिसते, त्या साईडला जे लवकर टच करून येईल या साईडला वापस वापस यायचं. हळू या, थांबत थांबत या, काही प्रॉब्लेम नाही. इथपर्यंत ज्या आधी येईल ते विनर. चला ना तिकडनं बघा येता येते, बघू कोण लवकर येतं. चला इथं यायचं, इथं उलटे फटाफट. तर काही या ठिकाणी आशिष जिंकताना अरविंद मागे राहिलेला आहे. आपल्या दोघात लव मला कॅन देती. जय जय श्रीराम. हा तर काही आशिष जिंकलेला आहे. आशिषला 2 बट्ट्या शिल्लक माझ्याकडून. विनर आशिष आहे. अरविंदचे तिकडे अरविंदचे इंडिकेटर फुलंबरी ते आल्टोचे इंडिकेटर बघा. सो गाईस तुम्ही बघू शकता आमचा कालू गोरा झालेला आहे. तर काही आमची आंघोळ झालेली आणि इतकी हवा सुटली माहिती का, सगळं पावसाचं वातावरण झालं. किती भारी येतोय ना, एकदम भारी येतोय. आम्ही इकडे निवृत्तीच्या घरी आलो आणि तेवढं आम्हाला सापाचं पिल्लू दिसलंय. निवृत्ती गेलाय पुढं, आता आम्ही चाललोय. यांचं लगेच स्नॅप चालू झालं. हा स्नॅप लवर. आणि काही मला पण ऍड करा स्नॅपला. काय रे दाखव. तेव्हा इथं साप आहे आणि तो आहे ना थोडा जखमी झालेला आहे. डेंजर साप आहे. और बापरे कोणत्या प्रजातीचा आहे तो. म्हणजे रे काही जेव्हा साप आहे. अरे तो माझ्याकडेच येतोय. असं करतोय. तुमच्याकडेच येतोय. माझ्या समोर साप आहे बघा, माझ्या समोर. हे बघ काय चाललाय तो. झाकण दे ना. तर गाईज फायनली मिशन सक्सेसफुल. पडेल झाकणार तर डायरेक्ट आगावर पडेल. त्याला तिकडे जाय, तिकडे जाऊन त्याला दूर जाऊन सोड. परत तिकडे येईल. तर निवृत्ती गेलाय सापाला तिकडे घेऊन सोडायला. तोपर्यंत म्हटलं इथं मस्तपैकी एखादा स्लोम वगैरे काढू. You don't ever wanna give me wings. You
don't ever wanna set me free. You know I'm addicted to you, and it's twisted, you've been gifted with the evil voodoo. Got me coming back for more, even when I've been screwed. Dolls full of pins, pierce my heart straight through. I got issues in my head, I like you in my bed, but you keep me on red, oh. काहीच तिकडे पण बाकी केवढा आहे तो बघितलं का किती लांब आहे तो याच्यापेक्षा जास्त चालला बरं का पायपात चालला मोठे साप आहे हो चालला इथून आता एक पकडला तिकडे इथं समोर साप आहे बघ हे काय दिसतोय ना क्लिअर फिरीत गेलाय साप आता हे बघ तर काहीच आता आरू आणि ते पण आले मावशीच्या गावाला जाऊन काय केलं मावशीच्या गावाला काय नाही मस्त मंदिरात गेलो होतो तिकडे शेतात नव्हते गेले लय भारी वातावरण होतं तिकडचं हे बघ मावशीन मला देवावरून काय आणलं बापरे अजून श्रीकृष्णाचं टी शर्ट पण आणलं जमलं निवृत्तीला म्हंटल त्याच्या घरच्यांवरती प्रँक करू नूतन त्याची गर्लफ्रेंड दाखवू भाव काय म्हणतील तर नूतन तुझी गर्लफ्रेंड भावा तिला ऑलरेडी बॉयफ्रेंड आहे ती तुझ्या मागे नाहीये तू नको टेन्शन घेऊ फक्त प्रँक करायचं आहे काही नाही म्हणत चल तू ऐका ना बहिणीला सांगून ठेव निवृत्ती दीदी मन तुटून जाईल काय होऊन जाईल मग होऊ दे ना थोडं सिरियस चला चल रे पोहोच दे सिरियस नाही चला आता हे चल मला मारबीर त्याला मारतील ना हिला थोडी मारतील तू भवानी माझं घर बसवायला पहिले पोरीला आणते नंतर पोराला आणते आणू द्यायला आणू दे म्हणताय काय ही नूतन पान नाही ते कुठं नाही करते त्या झाडावर जाऊन बसली वरती एकदा गाडीवरून पडती आता झाडावरून पडायचं काय काय माहिती अय माकडे झाडावर पडती काय अरविंद बघ इकडं नूतनचा आवाज इतका मोठा आहे ना अरे बाप एवढं मोठमोठे ओरडती आम्ही गच्चीवर आलोय आणि वातावरण इतकं भारी आणि इतकं मस्त वाटतंय माहिती का यांची एवढी मस्ती चालू या ठिकाणी उड्या मारतोय हर्षद तू लहान पोरांमध्ये खेळायला पाहिजे तर तू आमच्यातच फिरतो लहान पोरं येतं लहान पोरं शोधून काढतो लहान पोरं तर काही नूतनचा आहे ना कोणतरी फोन लपून ठेवलेला आहे त्याच्यामुळे ती रडते हे बघा हे डोळे दाखव रडता पादून देणं मध्ये रडते चांगलं रडा जरा डोळ्यात तू पाणी टपकले पाहिजे मग भूतनी वाटते तू भूतनी ते केस माग टाक तू तर निवृत्तीच्या घरी ना पोटभर दाबून बट्ट्या खाल्लेला आहे अमोल भूत डायरेक्ट आडवे झाले आणि यांचा काय येडेपणा चालू आहे तुम्हाला दाखवतो नूतनचा यांचा कर फायनल निघायचं आम्हाला आता निवृत्तीच्या घरून निवृत्ती थांबतो इथं काय करते ते पण काही करते ओळखतो तिला ते सगळे माझी निवृत्ती हिला खरंच इथं कामाला ठेवून घे ए हाताने उचलावं लागतं ते फेक शेण फेक ना फेक फेक इकडं जमलं बघ ए काय त्याचं काय बाय बाय तर काही मित्राच्या गावावरनं फायनली आलोय घरी आणि खूप जास्त एन्जॉय केलं एकदम स्वीट फॅमिली निवृत्तीची आणि खूप जास्त मजा आली पोहायला एवढे साप बघायला भेटले डायरेक्ट डोकं हँग पडले एका दिवसात एवढे 1-2 साप बघायला भेटले एवढा मोठा साप मन्याड साप वेगवेगळ्या व्हरायटीचे साप बघायला भेटले आणि खूप जास्त मजा आली आंबे खाल्ले कैऱ्या खाल्ल्या जांभूळ खाल्ले घसा पण आता तडतड करतोय आणि मित्रांनो होप्स तुम्हाला आजचा व्लॉग बघायला खूप जास्त मजा आली असेल व्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा आणि लवकरच 3 मिलियन सबस्क्रायबर होणारे 6,000 सबस्क्रायबर बाकी त्याच्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये तोपर्यंत बाय लव यू अँड टेक केअर 3 मिलियन अब दूर नाही लवकर सबस्क्राईब करा